नमस्कार. नमस्कार. शरद नारवाडे. हा तुमचा पूर्णपणे पपईचा प्लॉट आहे बरोबर. आता सर हे पूर्ण क्षेत्र किती आहे? 100 झाडे. तर सेटिंग तर खूप एक चमत्कार म्हणतो आपण त्याप्रमाणे दिसते. जे शेड्यूल नुसार जो काही बेसलोस आहे तो पूर्णपणे दिलेला आहे. 14 महिन्यामध्ये तुमचे बेसलोस किती गेले? आतापर्यंत 4 बेसलोस गेले. हार्वेस्टिंग चालू आहे जवळपास इथून हार्वेस्टिंग चालू आहे मे पासून. तुम्ही मे पासून हार्वेस्टिंग चालू आहे. तर आता सप्टेंबर आहे. आता एक 8 दिवस ऑक्टोबर महिन्याला लागल. ओके, म्हणजे 5 ते 6 महिने सलग हार्वेस्टिंग चालू आहे. हार्वेस्टिंग चालू आहे ना. आता वर बी हार्वेस्टिंग आहे. जर वर बघायला गेलो आपण तर शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. हा हेच नाही, हे झाडावर बी सेटिंग आहे. आणि एक झाड नाही दाखवायला, प्रत्येक झाडावरती सेम त्याच पद्धतीने सेटिंग आहे. तर एवढं सेटिंग होण्यामागचं काय कारण आहे? राम सरांची कला आहे. एसटी वैदिक. आणि जर हे भेटलंच नसत तुमच्या प्लॉटची काय कंडिशन असते? व्हायरस जवळपास व्हायरस असता, मिलीबागचं प्रमाण जादा असतं. पपईवर कोणत्या प्रकारची फवारणी, फक्त बेसल डोस फुल भरलेली. ओके, त्यांच्या ऑलरेडी फवारणी चालू राहते 8 दिवसाला. मिलीबागचं व्हायरस प्रमाणे केमिकल प्लॉट वरती केमिकल मुळे व्हायरस जादा प्रमाणे फवारणी गरजच नाही पडली ना आपल्याला. आपण खालून बेसल डोस दिलेले, वेळेच्या वेळेवर बेसल डोस भरतो. तर याच्यामध्ये मोजर गेलं तर किती पपया असतील? 90-100 पपया आहे एका झाडावरती. 80-90 पपया तुटलेले 5-6 म्हणजे आता या 5-6 महिन्यामध्ये 80-90 पपया तुटून गेले आहे बरोबर नाही? तुमच्या मालामध्ये आणि बाकी जे काही केमिकलचा प्लॉटचे जे माल आहेत तुमच्या मार्केटमध्ये किती रुपयांचा फरक पडतो? तरी 5 ते 10 रुपयांचा फरक आहे. 10 रुपये वाढून भेटते. ओके, केमिकल मध्ये एवढी सेटिंग झाली कधी बघितली का? नाही, ड्रॉपिंग होऊन जाते आणि इथला माल लागत नाही, गॅप पडतो केमिकल मध्ये. ते 4-2 शेतकरी येते भेटायला. काय प्रतिक्रिया काय त्यांची? आपण ह्या खतांकडे वळू. तुम्ही समाधानी आहात का? हो सर. ओके, थँक्यू सर.